म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये अचानकपणे पेशंटचा इतका कमी फ्लो होऊन गेला होता, पण मी लावायला लागली ना 2 दिवसातच मला चांगला रिझल्ट मिळाला. म्हणजे पेशंटचा फ्लो अगदी वाढायलाच लागला त्या. ही आपली सुवर्ण तेजा क्रीम आहे. याने नितळ चमकदार त्वचा मिळते, ज्याने पांढरे केस, कोंडा, केसांची गळती थांबते. ही मनी मॅनिफेस्टेशनसाठी आपण बनवलेली आहे. तुम्ही एका पेपरवरती की यामध्ये 52 प्रकारची जडीबुटी आणि 5 प्रकारचे धूप मिक्स केलं आहे. हे आपलं प्रसन्न लक्ष्मी आहे. आपल्या लक्ष्मीचा जो स्रोत आहे तो वाढवण्याकरिता आहे. या सर्व अगरबत्त्या आपल्या ग्रहांसाठी आहेत, राशीप्रमाणे आहेत. जसं ही आपली सगळ्यात जास्त आपल्या ग्राहकांना आवडणारी स्वामीप्रिया अगरबत्ती आहे. शेण, तूप, गोमूत्र, दही, दूध सगळं काही याच्यामध्ये मिक्स करून आणि काही जडीबुटी असतात. ही गणेश प्रिय आहे. लहान मुलांना अभ्यासामध्ये प्रगती. हे आपलं तारुण्य फेस वॉश आहे. यामध्ये पावडर आहे. हे बखूर आहे. बखूर जे असतं तुमच्या हिलिंगसाठी, सेल्फ हिलिंगसाठी. भाग्यलक्ष्मी ना मंगळ आणि शुक्र हे दोन्ही ग्रहांचे बळ वाढवतो. स्वामी आधार आता हे कशासाठी? स्वामी आधार जे आहे रवी ग्रह आणि गुरु ग्रह यांचं बळ वाढवतं. ओके. कारण मन जेव्हा शांत असतं तेव्हाच प्रगतीचे मार्ग आपल्याला मिळत असतात. नमस्कार मंडळी, तुमची गरज माझी नजर म्हणजेच करंद एक्सप्लोरर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः करून तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत करतो. आज खूप दिवसांनी आलोय आणि खूप स्पेशल व्हिडिओ घेऊन आलोय, कारण की या काही महिन्यापूर्वी आपण ब्रह्मांड नायक या शॉपचा एक व्हिडिओ टाकला होता. स्क्रीनवर बघा, बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय. आणि ब्रह्मांड नायक हे शॉप जसं नाव आहे तसंच ते शॉप आहे. त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते अगदी उत्तम, 1001% चांगला रिव्ह्यू देतात. आणि ग्राहकांची इतकी मागणी झाली की त्यांना अजून काही प्रोडक्ट लॉन्च करावे लागले आणि ते प्रोडक्ट आज मी घेऊन आलोय. आणि आज आपण दादरच्या ब्रह्मांड नायकमध्ये न जाता त्यांची नवीन ब्रँच ओपन झाली आपल्या ठाण्यामध्ये. स्टेशनवरून अगदी 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हे ब्रह्मांड नायक आहे. आणि आता इथलं एक्सप्लोरिंग आज आपण करतो ह्या व्हिडिओमध्ये, कारण की हे यांचं नवीन ब्रँच ओपन झालं आपल्या ठाण्यामध्ये. ठाणा आणि दादरच्या 2 ब्रँच झाल्यात. तर आता इथे यायचं कसं, तर ठाणा वेस्टला उतरलात की तुम्हाला गोखले रोडवरती देवधर हॉस्पिटल लागेल. देवधर हॉस्पिटलच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला SBI बँकची गल्ली लागेल. त्या गल्लीतून तुम्हाला सरळ यायचं आहे. तुम्हाला लागणार आहे भगवती हायस्कूल. त्या हायस्कूलचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या अगदी बाजूलाच एक छोटंसं शिवमंदिर आहे. शिव मंदिरच्या बरोबर अपोजिट साईडला तुम्हाला दिसेल ब्रह्मांड नायक. आता एवढं सुद्धा सांगून कळत नसेल तर तुम्हाला इथला फेमस लँडमार्क सांगतो, ते म्हणजे शेगाव कचोरी. शेगाव कचोरी अगदीच माझ्या उजव्या हाताच्या गल्लीमध्ये आहे. तिथून जर सरळ एक अर्ध्या मिनिटावरती चालत आलात की तुम्हाला ब्रह्मांड नायक हे शॉप दिसून येईल. अगदी रस्त्यावरतीच आहे. आणि आता या शॉपचा ॲड्रेस सांगितला तर बाकीची जी डिटेल आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेलच. आणि आता या शॉपच्या ओनरसोबत आपण बोलायचं आणि हा एक्स्ट्रा काय प्रोडक्ट आले ते जाणून घेऊया. व्हिडिओ न स्किप करता बघा, जेणेकरून तुम्हाला सगळं कळेल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. लेट्स गो गाईज. तर मंडळी, आता माझ्यासोबत आहे शॉपची ओनर ऐश्वर्याताई. तर आता एक प्रोडक्ट आपल्याला इन डिटेलमध्ये सांगणार आहे. तर सुरुवात आपण कुठून करतो? आपण सुरुवात ऊर्जापासून करूया. ओके. कारण मन जेव्हा शांत असतं तेव्हाच प्रगतीचे मार्ग आपल्याला मिळत असतात. ठीक आहे. तर हे जे ऊर्जा आपलं टिळक आहे मनाला शांत करण्यासाठी आहे. अतिरिक्त विचार, ज्याने झोप न येणे किंवा काही वाईट विचार येणं, जसं की आयुष्य नको आहे, ओके, माझ्या आयुष्यात असंच का घडत आहे, आणि विचार थांबत नाही काहींचं म्हणणं असतं. तर ऊर्जाने मनाला असणारे सगळे दोष, म्हणजे चंद्राला असणारे सर्व दोष निवारण होतं. हे आपल्या म्हणजे छोटं बोट करंगळीच्या साह्याने लावायचं आहे. तुमच्या आयब्रोजच्या वरती जरासं आडवं लावायचं, म्हणजे की मायनस, वजाबाकी सारखं. ओके. आपण ऊर्जा बघितला, आता त्याच्यानंतर स्वामी आधार. आता हे कशासाठी? स्वामी आधार जे आहे रवी ग्रह आणि गुरु ग्रह यांचं बळ वाढवतं. रवी ग्रह जिथे स्ट्रॉंग झाला तर आपण कोर्ट कचेरी किंवा कुठेही गेल्यानंतर यांना आपलं एक
ओरा जो आहे ना असा स्ट्रॉंग बनतो, समोरच्याला आपलं म्हणणं ऐकण्यासाठी भाग पाडतो. ठीक आहे. त्यामुळे कोर्ट कचेरी किंवा एखाद्या ठिकाणी आपलं जिथे काम खूप दिवस रखडलेलं आहे, लोन वगैरे असेल जिथे लोन होत नसतील, किंवा कुठे तुमच्या घराची चावी मिळत नसेल, ठीक आहे, तर तुम्हाला त्या तो व्यक्ती तुमचं काही ऐकून घेत नसेल, तुम्हाला सतत रिटर्न पाठवत असेल, तर तुम्ही हे त्यावेळेस लावू शकता अशा कामांसाठी. आणि हे तुम्ही गुरुच्या बोटाने लावायचं आहे, म्हणजेच की पित्रांचं बोट, हे इंडेक्स फिंगर, ओके. याने तुम्ही कपाळाच्या मध्यभागी लावायचं आहे. आणि अगदी आहे ना हे लावण्याची अशी हे आहे क्वांटिटी, म्हणजे की मुगाच्या डाळी इतकं लावायचं, भरपूर नाही लावायचं. ओके. भाग्यलक्ष्मी ना मंगळ आणि शुक्र हे दोन्ही ग्रहांचे बळ वाढवतो. यामध्ये ज्यांचे पार्लर आहे, फॅशन डिझायनिंग आहे, तुमचं डर्मटोलॉजिस्ट म्हणजे स्किन, कॉस्मेटिक, पर्स, ज्वेलरी, त्यानंतर रिअल इस्टेटचं काही कोणाचं काम असेल, कोणी बिल्डरकडे जॉब करत असेल, त्यांना रिअल इस्टेटच्या याच्यामध्ये त्यांना पण हे यूज आहे. क्लायंटची बोलताना हे लावावं, कॅश फ्लो वाढवतो, डील तुमच्या होतात. कोणाच्या स्वतःचं घर घेण्याची इच्छा असेल तर मंगळासाठी हे लावणं खूप शुभ आहे. त्यानंतर घरात दोन नवरा बायकोंमध्ये प्रेम संबंध टिकून राहण्यासाठी आणि दोघांमधले जे काही संवाद चांगलं होण्यासाठी, वाद टाळण्यासाठी आणि संवाद चांगलं होण्यासाठी भाग्यलक्ष्मी. आपलं गोमूत्र आहे, ह्यामध्ये एकही थेंब पाणी नाही आहे. हे अखंड जे आहे ना 3 लिटर बनवू शकतं पाण्यात मिक्स केल्यानंतर, पण पाण्यात मिक्स करून नाही ठेवायचंय, वेळेपुरती यूज करायचंय. हे झाकण जे आहे ते 1 पेलाभर पाण्यामध्ये मिक्स करू शकता. ओके. हे बखूर आहे. बखूर जे असतं तुमच्या हिलिंगसाठी, सेल्फ हिलिंगसाठी, लहान मुलं अभ्यास करत नसतील, ऐकत नसतील, किंवा तुम्ही नामस्मरण पारायण करत असाल, लक्ष विचलित होतं, किंवा आपल्याला कधी कधी खूप चिडचिड होत असते पिरियड्समध्ये वगैरे, त्यावेळेस तुम्ही हे चण्याच्या डाळी इतकंच आहे ना कपूरदानीवर किंवा मग कोळशावर जाळून आहे ना स्वतःलाच त्याचा धूप घ्यायचा आहे, म्हणजे धूप घ्यायचा आहे, ज्याने सेल्फ हिलिंग होतं. दोष आहे यामध्ये जे काही आतमध्ये आहे ना आपलं मोहरी आणि काळी मोहरी याच्या व्यतिरिक्तही बरेचशा गोष्टी आहेत यात. त्यामध्ये अर्धा चमचा हे घेऊन एक चमचा मीठ घ्यायचा आहे आणि आपण जसं रेग्युलर नजर काढतो तशीच काढून तिला जाळायची आहे. मग तुम्ही प्राण्यांची, वाहनांची, घरातल्या कुठल्याही माणसाची किंवा घराची, ज्याची कशाची तुम्हाला दृष्ट काढायची तुम्ही काढू शकता. हे आपलं राहू केतू निवारण टिळक आहे, जे राहू आणि केतूंचे दोष बनतं आपल्या पत्रिकेमध्ये. कालसर्प दोष, पितृदोष किंवा इतरही बरेचसे दोष आहेत जे राहू आणि केतूच्या युतीमुळे बनतात. तर आपण हे राहू केतूसाठी 2 कान आपण संबोधतो, तर त्याला आपण दोन्ही कानाला चिमूटभर लावायचं आहे रोज. अगदी लागलं न लागल्यासारखंच लावायचं आहे. स्किन कोरडी असावी, जराही पाण्याचा संपर्क नसावा. हे आपलं तारुण्य फेस वॉश आहे. यामध्ये पावडर आहे, म्हणजे ती पावडर थोडी किंचित तुम्ही हातात घेऊन पाण्याने हातावर पसरवून ती चेहऱ्याला हलक्या हाताने चोळायचं आहे आणि मग फेस क्लीन करून टाकायचं. याने डेड स्किन, त्यानंतर ब्लॅकहेड्स आणि टॅन रिमूव्ह होतो छानपैकी आणि पूर्णपणे नैसर्गिक आहे, नॅचरल आहे. हे सेज आहे, याला आपण शुद्ध धूप म्हणतो, कारण हे घराची शुद्धी करतं. ज्यांना भूतबाधेचा काही त्रास असेल, लहान मुलं झोपेमध्ये रडतात उठून आणि मग त्यांना रोजच हा त्रास होत असेल, कोणाला काही पिशाच दिसतात असं काहींचं म्हणणं असतं, तर ज्याला अनुभव येतं त्यालाच ते माहिती असतं, तर तुम्ही सेज त्याच्यासाठी वापरू शकता, जेणेकरून पूर्णपणे नकारात्मक शक्ती जी आहे तिच्यापासून संरक्षण होतं. प्रिया आहे, यामध्ये आपण शिव म्हणजे हे जे सर्व ब्रह्मांड आहे, सृष्टी आहे,
नवग्रह आहेत, सगळ्यांचं जे आहे ना निर्मिती शिवाने केलेली आहे, बरोबर. शिव पिता आहे, तर आपल्याला जो काही नवग्रहांचा त्रास असेल किंवा पित्रांचा त्रास असेल तर त्याच्यासाठी आपण हे भक्तिलेप बनवलं आहे. रेग्युलर ह्याचं रोज जर लेप लावला पिंडीला तर आपले नवग्रहांचा आपल्याला चांगला आशीर्वाद मिळतो, पित्रांचा आशीर्वाद मिळतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अडत असतील तर त्या पूर्ण होण्यास मदत मिळते. हे गणेश प्रिय आहे. लहान मुलांना अभ्यासामध्ये प्रगती आणि मोठ्यांना जर स्वतःचं घर घ्यायचं असेल तर मग मंगळ ग्रह आपल्याला चांगला करावा लागतो. तर त्याच्यासाठी तुम्ही गणेश प्रिय जे आहे ना, किंवा बुद्धीसाठी बुध, तर मग तुम्ही गणेश प्रिय यूज करू शकता. तुमच्या या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळू शकेल. हे आपलं पंचगव्य धूप आहे. यामध्ये आपण गाईपासून मिळणारं जे हे आहे, म्हणजे की जसं शेण, तूप, गोमूत्र, दही, दूध, सगळं काही याच्यामध्ये मिक्स करून आणि काही जडीबुटी असतात, त्याने आपण हे बनवतो. त्याने घरातलं वातावरण खूप पॉझिटिव्ह राहतं. हे आपलं त्रिथा आयुर्वेदिक हेअर केअर आहे, ज्याने की केसांची गळती थांबते, ब्रेकेज असेल, डॅन्ड्रफ असेल, डोकं शांत करतं, केसांची वाढ होते आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते. हे आपलं अष्टगंध आहे. यामध्ये यामध्ये ना चुना नाही आहे. 8 प्रकारचं अष्टगंध मिक्स करून बनवलेलं आहे, जे तुम्ही स्वामींना, देवाला लावू शकता, स्वतःलाही लावू शकता. आपल्याकडे अगरबत्ती आहेत, ही कवच अगरबत्ती आहे, जी कापूरने बनलेली असते, भीमसेन कापूरने. घराचं संरक्षण करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कवच अगरबत्ती वापरू शकतो. स्वामी स्मरण जी अगरबत्ती आहे ती पूर्णपणे नामस्मरण आणि आपण पारायण करतो तेव्हा आपलं लक्ष खूप विचलित होत असतं. आपलं मन प्रचंड शांत करते, एकाग्रता वाढवते जेव्हा आपण स्वामी स्मरण अगरबत्ती लावून पारायण किंवा नामस्मरण करतो. ही आपली सगळ्यात जास्त आपल्या ग्राहकांना आवडणारी स्वामीप्रिय अगरबत्ती आहे, जी लावल्यामुळे घरामध्ये मठात असल्यासारखा आपल्याला अनुभव येतोच. पण काही लोकांना व्यसन असतात, तर ते व्यसन मुक्त करण्याचंही काम स्वामीप्रिय अगरबत्ती करते. ही स्मृती अगरबत्ती आहे. ही राहूकेतूंसाठी. राहूकेतूमुळे अमावस्या, पौर्णिमा आपल्याला फार त्रास होत असतं, अस्वस्थ वाटत असतं. तर तुम्ही ही अगरबत्ती अमावस्येला, पौर्णिमेला, प्रदोष या काळात लावू शकता, जेणेकरून तुमच्या राहूकेतूंचे तुम्हाला वाईट परिणाम नाही मिळणार, शुभ परिणाम मिळणार. या सर्व अगरबत्त्या आपल्या ग्रहांसाठी आहेत, राशीप्रमाणे आहेत. जसं की रवी ग्रह सिंह राशी, रविवारी लावू शकता. प्रत्येक वाराला तुम्ही ह्या अगरबत्ती लावू शकता. जसं आता ही चंद्रग्रहाची कर्क राशी सोमवारी लावू शकता. मंगळ ग्रहाची मेष आणि वृश्चिक राशी मंगळवारी लावू शकता. त्यानंतर ही बुधाची आहे मिलन, बुधवारी लावू शकता. कन्या राशी आणि मिथुन राशीसाठी आहे. गुरुग्रहाचं धनु राशी, मीन राशी गुरुवारी लावू शकता. शुक्र ग्रहासाठी वृषभ आणि तुळा राशी शुक्रवारी लावू शकता. ही जी अगरबत्ती आहे ती लक्ष्मीसाठी सुद्धा तुम्ही लावू शकता. माझ्या बऱ्याच क्लायंटनी नेले आहे, त्यांचं कपड्यांचं दुकान आहे, पार्लर आहे, त्यांना फार चांगला अनुभवही आलेला आहे. ही शनीची अगरबत्ती आहे. शनीला आवडणारा सुगंध यामध्ये, कोणाला शनीचा त्रास असेल तर ती शनिवारी लावू शकता. हे आपलं प्रसन्न लक्ष्मी आहे. आपल्या लक्ष्मीचा जो स्त्रोत आहे तो वाढवण्याकरिता आहे. बऱ्याच क्लायंटला याचा अनुभव आलेला आहे छानपैकी. काही फार अशी मेहनत नाही आहे. तुम्ही लक्ष्मीची पूजा जशी नेहमी करता त्याच्या व्यतिरिक्त थोडी वेगळी करायची. एका कोणत्याही डिशमध्ये तुम्ही लक्ष्मीला घ्यायचं आहे. लक्ष्मी पण ओलीच असली पाहिजे, लक्ष्मीला पुसायचं नाही आहे.
आणि त्याच्यामध्ये खालचं जे कमळ असतं ते बुडेपर्यंत पाणी टाकून त्यामध्ये केवडा वॉटर किंवा मग गुलाब वॉटर टाकायचे, फुलं टाकायची आहेत आणि हळद कुंकू लावून दिवाबत्ती करून झालं की मग जसं आपण कुंकुमार्चन करतो ना तसंच हे 11 वेळा चिमूटभर करायचं आहे आणि कोणताही तुम्हाला स्पष्ट बोलता येईल तो मंत्र बोलायचा आहे आणि तुम्हाला ज्या स्वरूपामध्ये चांगल्या स्वरूपामध्ये म्हणजे लक्ष्मी पाहिजे तर ती प्रार्थना करायची आहे. हे कुबेर प्रिय आहे. आपल्याकडे लक्ष्मी आल्यानंतर घरात आपला म्हणजे की आपला पगार झाला किंवा रोजचा जो काही आपला बिझनेस होतो पण उरत काहीच नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. तर त्यासाठी आपण कुबेर प्रिय, कारण कुबेर हा लक्ष्मीची रक्षण करण्यासाठी म्हणजे ती राखण करण्यासाठी आहे. तर कुबेराला ना तुम्ही तिजोरीच्या वर किंवा तिजोरीच्या दाराच्या बाहेर असं ठेवून डिशमध्ये एक फूल आणि दिवाबत्ती करून किंवा दिवाबत्ती दाखवून तुम्ही हे त्याच्या पायाजवळ अर्पण करू शकता आणि एक टिळक लावू शकता. टिळक लावण्यासाठी तुम्ही गाईचं कच्चं दूध 1 थेंब आणि तुपाचं 1 थेंब असं त्याच्यामध्ये हे मिश्रण मिक्स करून तुम्ही टिळक लावू शकता. हे आहे अभ्यंगस्नान उठणं. हे आपल्या करणचं खूप फेवरेट आहे. बरोबर ना? मी तर रेग्युलर यूज करतो. हां, तर हे उठणं जे आहे ते तुम्ही जर तुमचा चेहरा ऑइली असेल तर तुम्ही रोज वॉटरमध्ये मिक्स करायचं आहे आणि तुमचा चेहरा ड्राय असेल तर साय किंवा दुधामध्ये मिक्स करून लावायचं आहे, ज्याने तुमच्या स्किनवरची डेड स्किन आणि टॅन आणि काही डाग असतील तर ते खूप छान प्रकारे निघतात आणि हे 101% आयुर्वेदिक आहे. हे आपलं वास्तुवात्सल्य धूप आहे. यामध्ये 52 प्रकारची जडीबुटी आणि 5 प्रकारचे धूप मिक्स केलं आहे, जेणेकरून आहे ना आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार वात पित्त कफ संतुलित होतं. वाताने काय होतं आपल्याला खूप आळस येतं, पित्तामुळे आपली चिडचिड होते, कफमुळे आपली पूर्ण क्रिएटिव्हिटी कमी होते. जेव्हा वात पित्त कफ संतुलित असेल तेव्हा आपला उत्साह वाढतं आणि आपण जोशाने काम करतो. त्यामुळे पहिले तर वात पित्त कफ संतुलित ठेवणे गरजेचं आहे. पितृदोष त्रास कमी झाला, नवग्रहांना शांती मिळाली तर आपल्या कामामध्ये कधीच अडचण येणार नाही आणि घरामध्ये भूत प्रेत नकारात्मक शक्ती नजर दोष अशा गोष्टी जर आपल्या घरात राहिल्या नाही, स्थिर राहिल्या नाही तर आपल्या घरात वाद होणार नाहीत आणि ह्या जर 4 गोष्टी आपण बॅलन्स केल्या तर लक्ष्मी आगमन हे होतच. ही श्रीम लाभ अगरबत्ती आहे. श्रीम म्हणजे लक्ष्मी, लाभ लक्ष्मी लाभ अशी या अगरबत्तीचं नाव आपण ठेवलेलं आहे, कारण आपण याला लक्ष्मीला आवडणारे जे काही जडीबुटी आहे, फूल आहे हे मिक्स करून ही अगरबत्ती बनवली आहे. ही मनी मॅनिफेस्टेशनसाठी आपण बनवलेली आहे. तुम्ही एका पेपरवरती किंवा तेजपत्त्यावरती तुम्हाला जी हवी असणारी म्हणजे अमाऊंट आहे ना ती लिहायची आहे आणि ती मिळाली असं समजून ती या अगरबत्तीने जाळायची आहे आणि वायव्य दिशेला चेहरा करून वायव्य दिशेलाच उभं राहून हे करायचं आहे आणि ही अगरबत्ती पूर्ण नाही जाळायची आहे. जेवढं तुमचं पेपर किंवा तेजपत्ता जळण्यासाठी तुम्हाला पाहिजे तेवढीच ती जाळून पुन्हा ती विझवून ठेवून द्यायची आहे. असं तुम्ही रोज करू शकता किंवा जेव्हा तुम्हाला पैशांची अडचण असेल तेव्हा तुम्ही करू शकता. हे आपलं जडीबुटी ऑइल आहे, ज्यामध्ये आपण बरेच जडीबुटी आणि काही तेल मिक्स केलेले आहेत, ज्याने पांढरे केस, कोंडा, केसांची गळती थांबते आणि नैसर्गिकरित्या केसांची वाढ होते जलद आणि बऱ्याचशा लोकांना याने डोळ्यातली आग वगैरे म्हणजे जळजळ होते ती थांबलेली आहे. हे आपलं पादुका लेप आहे. यामध्ये जेव्हा घरामध्ये आपण स्वामींच्या पादुका आणतो ना त्यावेळेस जे काही आपण चंदन किंवा इतर काही गोष्टी असतात त्या मिक्स करतो, तर याच्यामध्ये तुम्हाला काही मिक्स करायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला एक हिना अत्तर किंवा मग हिना अत्तर कोणाला परवडण्यासारखं नसेल तर केवडा वॉटर आणि गुलाबजलमध्ये सुद्धा तुम्ही हे मिक्स करून स्वामींच्या चरणांना लावू शकता. रोजच्या पूजेमध्येही तुम्ही स्वामींच्या चरणांना हे लावू शकता. हे आपलं इच्छापत्र ऑइल आहे.
इच्छापत्र ऑइल 5 प्रकारच्या ऑइलने बनलेलं आहे, जे नवग्रहांना आपण प्रसन्न करण्यासाठी वापरतो. तर इच्छापत्र नाव अशामुळे की जेव्हा आपल्याला इच्छा बोलायची असेल आणि आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल, तर हे अगदी छोटासा दिवा तुम्ही देवासमोर लावून तुमची इच्छा बोलायची. तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत हे तेलाचा दिवा तुम्ही रोज लावायचा आहे आणि तो दिवा जेवढा वेळ जळतोय तेवढा वेळ जळू द्या. पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमची सेम इच्छा घेऊन इच्छा सांगून तो दिवा लावा. असं तुम्ही इच्छा पूर्ण होईपर्यंत करा. हे कापूरगंध आहे सगळ्यांच्याच आवडीचं. तर यामध्ये आपलं स्वप्न दोष आणि घरामध्ये जे नेगेटिव्ह लोक येतात त्यांची नकारात्मक शक्ती आपल्या घरात राहते आणि मग आपल्या घरात क्लेश होतात. त्यामुळे असं कोणी जाणवलं की बाबा हा व्यक्ती खूप नेगेटिव्ह आहे, आता याच्यानंतर आपल्या घरात क्लेश होणार आहे हे आपल्याला माहिती असतं, तो गेल्यानंतर याने तुम्ही लादी पुसून घ्यावी. आणि एरवी जर तुम्हाला रोज वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता, किंवा मग शनिवार आणि मंगळवार या 2 दिवशी सुद्धा तुम्ही याचा वापर करून लादी पुसू शकता, ज्याने घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील आणि नेगेटिव्हिटी पूर्णपणे निघून जाईल. हे आपल्याकडे भीमसेन कापूर आहे, ज्याचा खूप स्ट्रॉंग असा सुगंध आहे. खूप छान वाटतं हे कापूरदानीमध्ये लावल्यावर. फ्रेश वाटतं, काम करण्याची ऊर्जा वाढते. कोणाला जर समजा सर्दीचा म्हणजे कफाचा त्रास असेल ना, तर तरी तुम्ही घरात लावू शकता. फार छान याचाही अनुभव आहे. ही आपली सुवर्ण तेजा क्रीम आहे. याने नितळ चमकदार त्वचा मिळते. रात्री लावण्यासाठी आहे ही. तुम्ही अगदी चण्याच्या डाळी इतकीच घ्यायची आहे आणि पूर्ण चेहऱ्याला लावून झोपू शकता. किंवा मग याचा दुसरा अजून एक वापर करू शकता तुम्ही. तुम्हाला जर टॅन झाला असेल तर तुम्ही अगदी चण्याच्या डाळी इतकीच घेऊन पूर्ण चेहऱ्याला मसाज करावी 10 ते 15 मिनिटं आणि त्यानंतर गरम पाण्याने तुम्ही चेहरा क्लीन करायचा. त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने पुन्हा वॉश करायचं, जेणेकरून तुम्हाला ताबडतोब रिझल्ट दिसेल. मंडळी, आता आपल्यासोबत आहेत ब्रह्मांड नायकच्या क्लायंट. नमस्कार ताई. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर योगिता शेळके. मी ह्या शॉपमधनं एक भाग्यलक्ष्मी टिळक घेऊन गेली होती लास्ट वीकमध्ये. म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये अचानकपणे पेशंटचा इतका कमी फ्लो होऊन गेला होता, पण मी लावायला लागली ना 2 दिवसातच मला चांगला रिझल्ट मिळाला. म्हणजे पेशंटचा फ्लो अगदी वाढायलाच लागला तेव्हापासून. ओके, Thank म्हणजे you. तुम्हाला ब्रह्मांड नायकचा चांगला रिव्ह्यू आहे. हो. बेस्ट. ओके, सो छान आहे. तुम्ही मी आता दुसऱ्यांदा आली आहे आधार टिळक घ्यायला, स्वामी आधार टिळक ओके, घ्यायला. तर तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना की तुम्ही नक्की व्हिजिट केलं हो पाहिजे? हो, नक्की व्हिजिट करा. इथे येऊन तुम्हाला म्हणजे जी ऊर्जा मिळेल ती कुठेच नाही. ओके, थँक्यू. थँक्यू. तर मित्रांनो, फायनली ठाण्यात सुद्धा ब्रह्मांड नायक ओपन झालेला आहे आणि आज त्या ब्रह्मांड नायकची पूर्ण एक्सप्लोरिंग आपण केलेली आहे. काही प्रोडक्ट असे लॉन्च नवीन झालेत जे तुम्ही घेऊन जा आणि त्यांचा रिव्ह्यू एकदम बेस्टच आहे. कारण की तुमचं इन्स्टा पेज पण तुम्ही बघू शकता ब्रह्मांड नायकचं. मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे जाऊन नक्की फॉलो करा. सोबत तिथे जर फॉलो केलं तर तुम्हाला तिथे इन डिटेल कळेल की रेग्युलर काय प्रोडक्ट लॉन्च होतात किंवा अपडेट शॉपच्या तिथे कळतात. दादर आणि ठाणा अशा 2 ब्रँचेस आहेत ब्रह्मांड नायकच्या. ठाण्यामध्ये नवीन ओपन झाली आहे, आता नुकतीच झाली आहे. सो नक्की व्हिजिट करा. शॉपचं टायमिंग आहे सकाळी 10:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत आणि मंगळवारचं शॉप पूर्ण बंद असतं ठाण्यातलं. तर इथे तुम्ही आला तर तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळणार आहे, सोबतच तुम्हाला आनंदी आणि असं बोलतात ना ऊर्जा मिळण्यासाठी ते वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. सो नक्की व्हिजिट करा. पूर्ण डिटेलसाठी डिस्क्रिप्शन चेक करा, तिथे मी पूर्ण ॲड्रेस लोकेशन कॉन्टॅक्ट दिला आहे. तर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा आणि एक लाईक आणि कमेंट तर बनतंच. भेटूया नवीन व्हिडिओ, पण तर काळजी घ्या, आनंदी राहा.